बातमी आहे रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणासंदर्भातली एन्काउंटरची वेळ का आली स्पष्टीकरण द्यावं लागणार अशी सूत्रांची माहिती आहे। गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चौकशीमध्ये उत्तरं द्यावी लागणार अशी सूत्रांची माहिती आहे। आत लहान मुलं असताना टोकाचं पाऊल का उचललं सांगावं लागणार अशी सूत्रांची माहिती आहे। अतिरिक्त मदत घटनास्थळी असताना पोलीस आत का गेले, ऑपरेशनमध्ये सामील झालेल्या पोलिसांनाही उत्तर आता द्यावं लागेल। या प्रकरणाचा गुन्हे शाखा तपास करत असून पोलिसांचाही जबाब नोंदवला जाणार आहे। शिक्षण विभागामधील अधिकाऱ्यांचा सुद्धा जबाब नोंदवला जाऊ शकतो। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, विषयाला आपण पाहतो की 17 मुलांना आणि 3 जे काही मोठे लोक होते त्यांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेला आहे। मात्र या सगळ्या घटनाक्रमामध्ये सुरुवातीला एन्काउंटरच्या आधी रोहित आर्यासोबत पोलिसांचा जो काही संवाद सुरू होता त्यामध्ये नेमकं तो कुठल्या सिच्युएशनमध्ये होता आणि एन्काउंटर करायची वेळ का आली, शिवाय आतमध्ये जाण्यासाठी जे काही ऑपरेशन राबवलेलं होतं ते ऑपरेशन राबवण्याचा निर्णय पोलिसांनी का घेतला, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता गुन्हे शाखेच्या तपासामध्ये द्यावी लागणार आहेत। ज्या अधिकाऱ्यानं रोहित आर्यावरती गोळी झाडली त्या एपीआय अमोल वाघमारे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र गोळी झाडण्याचा निर्णय त्यांना का घ्यावा लागला, तिथे नेमकी परिस्थिती काय होती, रोहित आर्यानं स्वतः अटॅक करण्याचा प्रयत्न केलेला होता किंवा ती सगळी सिच्युएशन बघता त्याच्यावरती गोळी झाडल्याशिवाय पर्याय नव्हता, अशी काही सिच्युएशन होती काय, याची उत्तरं देखील अमोल वाघमारे यांना द्यावी लागणार आहे। त्याचबरोबर सिक्युरिटी फोर्सेस असतील किंवा शीघ्र जी काही मदत मिळालेली होती त्या सगळ्या अँगलनं तिथे एवढा बंदोबस्त असताना किंवा पोलिसांची मोठी कुमक असताना आणि या रोहित आर्यासोबत संवाद सुरू असताना जे काही तिथे झालेलं आहे त्या सगळ्यांची उत्तर आता गुन्हे शाखेच्या तपासामध्ये द्यावी लागणार आहेत। गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाची या सगळ्या प्रकरणाच्या तपासासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली येत्या काळामध्ये तपास होणार आहे। शिवाय रोहित आर्यानं ज्या शिक्षण विभागावरती तथाकथित आरोप मागच्या आंदोलनामध्ये केलेले होते त्या अनुषंगानं हे एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा जो काही कट त्यानं रचलेला होता तो सगळा करताना त्याला कोणी आणखी मदत केलेली आहे का, लॉजिस्टिक सपोर्ट कोणी दिलेला होता का, शिवाय या सगळ्या कटामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का आणि शिक्षण विभागावरती जे काही आरोप आहेत त्या सगळ्यांची चौकशी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून येत्या काळात केली जाऊ शकतात। मात्र गोळी झाडणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबरच हे सगळं ऑपरेशन राबवताना आणि एन्काउंटर करायची वेळ का आली याची देखील उत्तर आता गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना येत्या काळात द्यावी लागणार आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या